लोकांचं बोलणं मनावर घेणं सोडून द्या. 1. आपलं दुःख विचार करून लोकांना सांगितलं पाहिजे. जगामध्ये दुःख समजून घेणारे कमी आणि दुःख देणारे जास्त असतात. 2. गर्वाने स्वतःची मान कधीही उंच करू नका. जिंकणारे सुद्धा त्यांचे गोल्ड मेडल खाली मान झुकवून घेतात. 3. 4 दिवस सुद्धा दुसरा कोणीही निभावू शकत नाही जे वडील निभावतात. 4. स्वतःला नेहमी OTP सारखं बनवा, म्हणजे दुसऱ्यांदा कोणीही तुमचा वापर करून घेणार नाही. 5. कोणाला त्याच्या लायकीपेक्षा काही जास्त काहीही देत नाही देव, कारण गरजेपेक्षा जास्त प्रकाश सुद्धा माणसाला अंधळ बनवतो. 6. काळजी करण्याच्या स्वभावामुळे तर त्रास झाला. बेजबाबदार असते तर खूप शांती असते आयुष्यामध्ये. 7. विचारांना फक्त वाचून सोडल्यामुळे आयुष्यामध्ये बदल घडून येत नाही. विचारांमुळे तेव्हाच बदल होतो जेव्हा त्यांना आयुष्यामध्ये उतरवलं जातं. 8. जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका. 9. आधी लोक मरत होते, आत्मा भटकत राहायची. आता आत्मा मेली आहे, लोक भटकत राहतात. 10. कोणाबरोबरही बोलण्याची सवय लागून देऊ नका, कारण ती व्यक्ती जेव्हा बोलणं बंद करते तेव्हा जगण्याची इच्छा राहत नाही. कारण जेवढा जास्त आपलेपणा असतो तेवढी जखम जास्त असते. 11. कोणाचं भलं करू शकत नसाल तर वाईटही करू नका. 12. ताकदीची गरज तेव्हा असते जेव्हा काही वाईट करायचं असतं. 13. कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्याची किरणे कितीही प्रखर असली तरीही समुद्र कोरडा करू शकत नाही. 14. एका व्यक्तीने देवाजवळ तक्रार केली, हे देवा, खूप मेहनतीने घर बनवलं होतं, तुम्ही वादळ पाठवलं, माझं घर मोडलं. वरून आवाज आला, तुझ्या घरामध्ये साप होता, तुला चावला असता म्हणून वादळ पाठवलं, कारण तू जागा व्हावा आणि बाहेर जावा आणि सुरक्षित राहावा. 15. आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी येतात आपल्याला माहीत सुद्धा नसतं. आपला देव आपल्याला या अडचणींमधून कसा बाहेर काढतो. 16. जर तुम्हाला वाटतं की देव तुम्हाला अडचणींच्या जवळ नेतोय तर भरोसा ठेवा, देव तुम्हाला अडचणींमधून बाहेर सुद्धा नेईल. 17. मनाच्या दुःखांचा काहीही अंत नाही. दुसऱ्यांना दोष देऊन काहीही उपयोग नाही. याचा सोपा उपाय आहे की तुमचं मन देवाला समर्पित करा. 18. देवाबरोबर जोडले गेल्यामुळे तुमच्या आनंदामध्ये, आयुष्यामध्ये आनंदाची, शांततेची, संयमाची, सहनशक्तीची, प्रेमाची, नवीन ऊर्जेची आणि समाधानाची सुरुवात नक्की होईल. आणि तुमचं मन दुःखातून कसं मुक्त होईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. 19. तुमचा गेलेला वेळ भलेही कष्टांनी भरलेला असेल, पण येणारा काळ तुमच्या हातांमध्ये आहे. 20. एक नायक बना आणि म्हणा, मी कधी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही. 21. कमजोर माणसांबरोबर दुश्मनी जास्त महाग पडते, कारण तो अशा वेळी वार करतो ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. 22. जर कोणतं पाप असेल तर हे आहे की तुम्ही समजता तुम्ही कमजोर आहे. 23. जेवढी गर्दी या जगामध्ये वाढत आहे, लोक तेवढेच एकटे पडत चालले आहेत. 24. कोणालाही धोका देऊन असं समजू नका की तुम्ही चालाक आहे. हा विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती विश्वास आहे. 25. आयुष्यामध्ये अशा ठिकाणी पोहोचा की लोक तुम्हाला गमावून पस्तावतील. 26. कुंडलीमध्ये शनी, डोक्यामध्ये पैसा आणि आयुष्यामध्ये दुश्मनी, तिन्ही गोष्टी हानिकारक आहेत. 27. तुमच्या आनंदामध्ये तो लोक सामील होतात ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखामध्ये ते लोक सामील होतात ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते. 28. कोणत्या तरी एका जागेवर खूप सुंदर सुविचार लिहिला होता, जगामध्ये जर काही सोडण्यासारखे असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडा. 29. हरवलेला पैसा, विसरलेली विद्या परत मिळू शकते, पण गेलेला वेळ परत कधीही मिळू शकत नाही. 30. पूर्ण आयुष्य आपण याच भ्रमात राहतो की स्वतःशिवाय आपलं कोणीही नसतं. 31.
जगामध्ये सुई बनून राहा, कात्री बनून नाही. सुई दोन गोष्टींना एकत्र करते आणि कात्री एका गोष्टीला दोन करते. 32. मन आणि घराला वेळोवेळी साफ करणे गरजेचे आहे, कारण घरामध्ये बिनकामाचे सामान आणि मनामध्ये गैरसमज भरतात. 33. मन भरून जगा, मनामध्ये भरून नका जगू. 34. मैत्री त्यांच्याबरोबर करा जे मैत्री निभावणं जाणतात. तिरस्कार त्यांचा करा जे विसरणं जाणतात. आणि राग त्यांचा करा ज्यांना समजूत घालणं समजतं. 35. मन तर अजूनही जिवंत आहे, फक्त भावना मेल्या आहेत. 36. मोकळे करा अशा लोकांना जे तुमच्या मनामध्ये राहून स्वप्न दुसऱ्यांचे पाहतात. 37. ज्या माणसाने दुःखामध्ये खुश राहायला शिकलं, समजून घ्या की अशा माणसाचं आयुष्य सफल झालं आहे. 38. आयुष्यामध्ये तुम्ही हसायला शिका, रडायला तर लोकच शिकवतील. 39. ती लोक शेवटी निघूनच जातात ज्यांच्याबरोबर आपण प्रमाणापेक्षा जास्त जोडलेले असतो. 40. प्रेम तेवढेच करा आयुष्यामध्ये जेवढं तुमच्या सेल्फ रिस्पेक्टचा आदर केला जाणार नाही. 41. मानलं की प्रेम गरजेचं आहे, पण इज्जतीपेक्षा जास्त नाही. 42. आता मला एकटं राहणं आवडतं, कारण खोटं नातं आता मला आवडत नाही. 43. वेळ कधीही वाया घालवू नका, कारण वेळेजवळ इतका वेळ नाही की ते तुम्हाला परत वेळ देईल. त्यामुळे जे काही सुरू करायचे असेल ते आजपासूनच आणि आत्ताच सुरू करा. 44. सहन केलं जे सहन करायचं होतं, आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे. 45. आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपले नसतात, काही निर्णय वेळ आपल्यासाठी घेते. 46. संघर्षाच्या सावलीमध्ये हे आयुष्य चालत राहते. जे घाबरत नाहीत, थकत नाहीत, इतिहास त्यांचाच बनतो. 47. कधी तुटतात तर कधी विखुरतात, अडचणींमध्येच माणसं जास्त निखरतात. 48. खुश राहा, कारण दुःखी राहून तुमचं दुःख कधीही कमी होणार नाही. त्यामुळे जास्त गंभीर होण्याची गरज नाही, तुम्ही फक्त खुश राहायला शिका. 49. तुमचा प्रयत्न असफल होऊ शकतो, पण त्यामधून मिळालेला धडा नाही. 50. फक्त याच गोष्टींचा विचार करून आनंदी राहा की जे होतं ते चांगलं होतं, जे आहे ते छान आहे आणि जे पुढे जाऊन मिळणार आहे ते सर्वोत्तम असेल. 51. तरुणपणाच्या लालचमध्ये लहानपण निघून गेले, सफलतेच्या लालचमुळे तरुणपण निघून गेले. आयुष्य तर लोक जगतच नाहीत, म्हणजे नशिबामध्ये नाही ते रडलं तरी मिळणार नाही. त्यामुळे रडणं सोडा आणि पुढे चला. 52. हात ज्याचा पकडाल आयुष्यभरासाठी पकडा, कारण आयुष्य पार करायचा आहे, रस्ता नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.